महायुती सरकारने मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या विविध महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी पुन्हा एकदा राज्याची तिजोरी खुली केली आहे। आता राज्याच्या नियोजन विभागाने विकास कामांसाठी तब्बल 275 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे। मुंबई महानगर प्रदेश वर्ष 2047 पर्यंत जगातील अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास येईल, असं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हटलं आहे। परंपरेनुसार दिवाळीनिमित्त व्यवहारासाठी नवीन नोंदवही घेण्याची आपली परंपरा आहे। या परंपरेची जपणूक करत अंबादास दानवेंनी लक्ष्मीपूजनासाठी नवीन नोंदवही खरेदी केली। गडचिरोली जिल्ह्यात हजारो जवान कुटुंबियांपासून दूर राहत आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15,000पेक्षा जास्त जवानांनी बेस कॅम्पवरच उत्साहामध्ये दिवाळी साजरी केली। लक्ष्मीपूजनानिमित्त समस्त उत्पाद समाजाच्या रुक्मिणी उपासना मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आला। उपासना मंदिरातील रुक्मिणी मातेच्या दागिन्यांचं पूजन करण्यात आलंय। पारंपरिक पद्धतीने सामूहिक मंत्र आणि श्लोक पठण करण्यात आलं। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली। आगीमध्ये लाखोंचं फर्निचर जळालंय। मुंबईत यंदा फटाक्यांची विक्रमी विक्री झाली आहे। दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये मुंबईकरांनी तब्बल 8,000 कोटी रुपयांचे फटाके फोडलेत। मंदीचं सावट असतानाही दिवाळीमध्ये फटाके फोडण्याचा उत्साह हा गगनाला भिडला आणि प्रदूषण अत्यंत घातक पातळीवर पोहोचलंय। परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी गेलेल्या आप्तस्वकीय त्याचबरोबर नातेवाईकांना दिवाळी फराळ पाठवण्याची परंपरा पुणेकरांनी कायम राखली आहे। पोस्टाद्वारे आतापर्यंत जगातील 30 पेक्षा अधिक देशांमध्ये केवळ 3 आठवड्यात 11.5 किलोपेक्षा जास्त फराळ पाठवण्यात आलाय। या माध्यमातून टपाल विभागास सुमारे 84 लाख रुपयांचा महसूल मिळाला। दरम्यान पुणेकरांनी जपान देशामध्ये सर्वाधिक फराळ पाठवलाय। यंदा भारतामध्ये दिवाळीच्या काळात विक्रमी 6.5 लाख कोटी रुपयांची विक्री झाल्याने व्यापाऱ्यांनी शिखर संघटनेने सांगितले। त्यापैकी 5.40 लाख कोटी रुपये वस्तूंच्या विक्रीतून आणि 65,000 कोटी रुपये सेवांमधून आलेत। जीएसटीच्या दरात कपात झाल्याने विक्रीमध्ये वाढ झाली आहे। धनत्रयोदशी ते दिवाळी या काळामध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये यूपीआयने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे। एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार या काळामध्ये यूपीआय व्यवहारांची वाढ इतर सर्व पेमेंट पद्धतींपेक्षा वेगाने झाली। लोक खरेदीसाठी यूपीआय जास्त वापरत असल्याचं दिसून आलंय। लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नागपूर शहरात मोठ्या प्रमाणामध्ये फटाके फोडण्यात आले। यानंतर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध रस्त्यावर पडलेल्या फटाक्यांचा कचरा साफ केलाय। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिवाळीमध्ये दिलेल्या योगदानासाठी त्यांचं कौतुक केलं जात आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना आतापर्यंत सरकारकडून 164.52 कोटी रुपयांचा लाभ मिळाल्याचं समोर आलंय। यातून 12,000वर पुरुष तर 77,000 अपात्र महिला असल्याची माहिती समोर येते। 2 लाखांच्या घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव 7 दिवसांमध्ये तब्बल 33,000 रुपयांनी घसरलेत। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीच्या भावामध्ये 8,000 रुपयांची घसरण झाली। त्यामुळे चांदी 1,62,000 रुपयांवर आली आहे। दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत। त्याचा फटका नियमित धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांसह वंदे भारतला बसतोय। दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे उशिराने धावतात। मॉन्सूनने मुंबईतून एक्झिट घेतल्यानंतर शहर आणि उपनगरांमध्ये ऑक्टोबर हीटची तीव्रता वाढली आहे। या उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर सध्या बेस्टच्या वातानुकूलित बसेसमधून प्रवास करण्यास पहिली पसंती देतात। त्यामुळे बेस्टच्या एसी बसेस प्रवासी सेवेमध्ये सुपरहिट ठरल्यात। ऑक्टोबरच्या 20 दिवसांमध्ये तब्बल 2.28 कोटी मुंबईकरांनी एसी बसमधून प्रवास केलाय। त्यातून बेस्टला 25 कोटींचा महसूल प्राप्त झाला। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सीएसआर निधीच्या वापराबाबत सुधारित धोरण जाहीर केलंय। त्यामध्ये कंपन्यांकडून अर्थसहाय्याचा प्रस्ताव आल्यास मंजुरी कशी द्यावी, त्यासाठी कोण जबाबदार राहील इत्यादी गोष्टींबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय। त्यामुळे खासगी कंपन्यांकडील सीएसआर निधीचा वापराचा मार्ग मोकळा झालाय।
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढला आहे। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चे बांधणी केली आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत एकूण 36 वैद्यकीय महाविद्यालये आहेत। त्यामध्ये ट्यूटर आणि डेमोस्ट्रेटची पदे भरण्याचे निर्देश नॅशनल मेडिकल कमिशनने दिलेत। त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने ही पदे भरण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 1100 पदे ही भरली जाणार आहेत। राष्ट्रीय परीक्षा संस्थेने जेईई मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलंय। पहिल्या सत्राची परीक्षा ही 21 ते 30 जानेवारी 2026 तर दुसऱ्या सत्राची परीक्षा ही 1 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। दरम्यान पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। देशभरात पोस्ट तिकिटांचा बनावट धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये केलेल्या कारवाईत तिघांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून कोट्यावधींची बनावट तिकीटं ही जप्त करण्यात आली आहे। बनावट तिकीटं छापून अर्ध्या किमतीमध्ये विकली असून आरोपींनी बनावट तिकिटांच्या माध्यमातून तब्बल 8 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती उघड झाली आहे। आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचं झगमगाट अशा वातावरणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि सणाच्या आनंदावर विरजण पाडलं। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची अचानक आलेल्या या पावसामुळे तारांबळ उडाली आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। शहापूरमध्ये पावसाने हजेरी लावली। शेंडवे, वेहलोली, डोलखांब या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024 ते नुकताच अहवाल सादर केलाय। या अहवालानुसार जगामध्ये प्रत्येकी 8वा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होत असल्याचं वास्तव समोर आलंय। 2021 मध्ये तब्बल 81 लाख लोकांचा मृत्यू केवळ हवेतील प्रदूषणामुळे झालाय। विशेष म्हणजे ही संख्या तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही जास्त आहे। तंबाखूमुळे 75 लाख लोकांचा मृत्यू झालाय। भारताची राजधानी नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 21 ऑक्टोबर मंगळवारी धोकादायक पातळीवर घसरली आहे। हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलंय। तर जगातील पहिल्या 5 प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 3 शहरांचा समावेश असून मुंबई हे 4थ्या क्रमांकावर आहे। धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाच्या दिवाळीवर पुराच्या जखमा ताज्या आहेत। सगळीकडे दिवाळीमध्ये झगमगाट असताना शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधार पसरलाय। पुरामध्ये सगळा संसार वाहून गेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या बळीराजाच्या बँक खात्यामध्ये मंगळवारी भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 4 लाख बाधित शेतकऱ्यांची नावं शासनाकडे अपलोड झाली आहे। त्यांच्या खात्यामध्ये 500 कोटी रुपयांची भरपाई ही जमा होण्याची शक्यता आहे। पूरग्रस्तांना मदत ही 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलाय। त्यानुसार वाढीव 1 हेक्टर साठीच्या मदतीपोटी 648 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्याने विकसित होणार आहे। त्यामुळे प्रत्येक गावचा इतिहास आणि जमा खर्च नागरिकांना मिळणार आहे। ग्राम विकास विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर या वेबसाईट कशा पद्धतीने विकसित करायच्या आहेत याच्या सूचना दिल्या आहेत। धाराशिवमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भरती यांच्या वतीने हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला। प्रत्यक्ष जाऊन स्थानिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली। साठे चौक परिसरातील पारधीपिढी आणि फकीरानगर येथे मिठाईसह फराळ वाटप करण्यात आला। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन पार पडले। विठ्ठलाचा परंपरागत असणारा सोन्याचा मुकुट मध्यभागी ठेवून लक्ष्मीपूजनाची पूजा करण्याची प्रथा पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरात आहे। मंदिरामध्ये सोन्याच्या दागिन्यांचं आणि इतर धनधान्य वस्तूंचं पूजन प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं। रायगडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय असलेले विकास गायकवाड यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला
रायगडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे। रायगडमध्ये सुनील तटकरेंनी देखील शिवसेनेतील मोठे मासे गळाला लावायला सुरुवात केली आहे। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी शिवसेनेसह गोगावले यांना अखेरचा जय महाराष्ट्र केलाय आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलाय। सत्ताधाऱ्यामध्ये तू मोठा की मी मोठा या वादात विकास बोंबलत पडला आहे। युवकांच्या रोजगाराबाबत कोण बोलत नाही। एरवी यावर बोलणारे दीपक केसरकर आज त्यावरही बोलत नाहीये असा टोला उभाटा शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी हाणलाय। शेतकऱ्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रणशिंग फुंकलाय। शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावंच लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। शेतकऱ्यांसाठी सरकारचे कपडे फाडावे लागतील असंही जरांगे पाटील म्हणाले। मुस्लिम समाजाबरोबरच अल्पसंख्याक समाजाला सोबत घ्या अशा सूचना दत्ता भरणे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। सोलापुरातील म्हाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये दत्ता भरणे यांनी अल्पसंख्याक समाजाला सोबत घ्या, त्यांना जाऊन भेटा, त्यांना मदत करा असा सल्ला दिला। आमदारकी मिळावी म्हणून बच्चू कडू आंदोलन करतायत। राजकीय पुनर्वसन करा म्हणून बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली असा गौप्यस्फोट रवी राणांनी केलाय। दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजन केलं। वर्षा बंगल्यावर त्यांनी पूजा केली आहे। लक्ष्मीपूजनानिमित्ताने मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। लक्ष्मीपूजन कुबेर निमित्त पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर मंदिरावर केलेली आकर्षक सजावट सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं। साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक पूजा केली आहे। नांदेडमधल्या माहूर गडावरील रेणुका माता मंदिरामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर नयनरम्य झालाय। पुण्यात लक्ष्मीपूजनाचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळाला। घरोघरी लक्ष्मीपूजनासह पुण्यातील बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांकडे सुद्धा धार्मिक विधी करून लक्ष्मीपूजन साजरे केले जातं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये आधार सोशल ट्रस्टतर्फे आयोजित उपक्रम सीमेवरील जवानांसाठी दीपावली फराळ अभियान याच्या अंतर्गत ट्रकला झेंडा दाखवून रवाना केला। हा ट्रक भारतीय जवानांना दीपावलीच्या फराळाच्या रूपात मायेचा एक घास पोहोचवणार आहे। दिवाळीनिमित्त सांगलीच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे। त्यामुळे फुलांचे दर कोसळलेत। फुलांचे दर शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसलाय। परभणीमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर झेंडूच्या फुलाचे भाव उतरल्याने संतप्त होत फुलं रस्त्यावर फेकण्यात आली आहे। बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाल्याने फुलांना 10 रुपये किलोचा दर मिळतोय। वाशिमसह जिल्ह्यातील बाजारपेठेत झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने झेंडू फुलांना 5 ते 10 रुपये इतका कवडी मोल दर मिळतोय। तर मानोरा शहरामध्ये झेंडू फुलांना ग्राहकच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेली झेंडूची फुलंही मोफत वाटून दिली। सांगोल्यामध्ये आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील धिरडी या ठिकाणी जात मेंढपाळ बांधवांसोबत पालावर आपली दिवाळी साजरी केली। त्यांनी अत्यंत साधेपणाने दिवाळीचा सण साजरा केला। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी कौटुंबिक वातावरणात साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता मिळावी अशी प्रार्थना नाना पटोलेंनी लक्ष्मी मातेला केली आहे। राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी यंदा दिवाळीचा उत्सव एक वेगळ्या आणि भावनिक पद्धतीने साजरा केलाय। त्यांनी यावल तालुक्यातील बारीपाडा या दुर्गम आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील बांधवांसोबत दिवाळीचा आनंद वाटला। नालासोपाराच्या अंबावाडीत बांधकामासाठी ठेवलेल्या सामानाला आग लागली आहे। आगीमध्ये सगळं सामान हे जळून खाक झालंय। स्फोटक फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून अशा फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे।
नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या 3 ते 4 दुकानांसह गोदामाला भीषण आग लागली आहे। फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। आगीमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय। बारामतीच्या फलटण रोड परिसरातील भंगारच्या गोदामाला अचानक आग लागली। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यामध्ये घट होणार आहे। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे स्पेशल कॅम्पेन 5.0 तसेच स्वच्छता ही सेवा 2025 या कार्यक्रमांतर्गत विविध स्वच्छता, जनजागृती आणि शाश्वतीसाठीचे कार्यक्रम राबवले जात आहेत। त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या स्वच्छतेच्या राष्ट्रीय मोहिमेला अनुसरून कोकण रेल्वेने पर्यावरणपूरक आणि लोकसहभागी उपक्रमांना गती दिली आहे। आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी मुंबई महापालिका बांद्रा येथे आणखी एक नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे। हे नवीन महाविद्यालय बाबा रुग्णालय प्रशासनाच्या अखत्यारीत असणार आहे। विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये रस्त्यांवर खड्डेमुक्त दीपोत्सव आंदोलन करत नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केलाय। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये दीप प्रज्वलन करून अंधारातून उजेडाकडे हा संदेश देण्यात आला। अकोल्यातील मुख्य बाजारपेठेत रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय। शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने सरकार शेतकऱ्यांची लूट करतंय असा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। यवतमाळ तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन आंदोलन केलं। सरकारने कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांनी सरकार विरोधात असंतोष व्यक्त केला। दिवाळी सणात चक्क आळ्या आणि किडे असलेलं राशन नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाळा गावामध्ये उघडकीस आलाय। स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचं राशन पुरवल्याचा आरोप करण्यात येतोय।